नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय दिवाळी सिरीज पार्ट 2 मध्ये, ज्यात आपण आज बनवणार आहे करंजी प्लस चकली. सो बघू आता कसं बनवायचं. तर इथं चकलीची तयारी सुरू केलेली आहे आम्ही. ज्यासाठी आधी पेस्ट तयार करणार आहे, ज्यात अद्रक, लसूण, जिरं आणि मिरची घेणार आणि प्लस त्यात आपण टाकणार आहे कोथिंबीर. तर आपण चकलीसाठी मसाला तयार केलेला आहे आणि इथे आपण पीठ मळायला घेतोय. सो ते थोड्या वेळासाठी थंड व्हायला ठेवलेलं आहे, कारण की नाहीतर मग ते मळताना खूप पोळेल. इथं चकलीचं पीठ मळणं चालू आहे. हे खूप म्हणजे थोडंफार पोळतं, त्यामुळे मग मी काय तुम्ही पण आधी थोडंफार पळीनं वगैरे मिक्स करून घ्या, त्यानंतर पूर्ण आपण मिक्स करायचं. इथे सध्या मी सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता. पण कसं झालं आहे, ते थोडंफार लिक्विड गरम असते, म्हणजे आपलं जे काही मसाला आहे जो आपण तयार केलेला आहे तो गरम आहे, त्यामुळे ते मळायला प्रॉब्लेम होतो. फक्त एवढंच. चकली पण सगळ्यांचीच वन ऑफ द मोस्ट फेवरेट म्हणजे पदार्थ असतो, पण त्याला बनवायला त्याच्या मागं किती मशगत असते ना, ही फक्त बायकांनाच माहिती, जी आज मला पण माहीत झाली. खायला काय आपलं जात नाही, निवांत खातो आपण, म्हणजे बनवताना किती काही घोळ आहे काय. प्लस गॅस पशी असल्यामुळं गरम एक खूप होतं. चकलीचं पीठ बनवणं खूप म्हणजे खूप सोपं आहे, पण ह्या गोष्टीनं चकली ते पाडणं पूर्ण हात दुखायला लागले एका ह्याच्यातच. माझे तर पावर लागेल खूप. टेक 3 आहे. अशा तऱ्हेने आमची सानिका चकली बनवत आहे. बघा चकली कशी पाडण्याची पद्धत हा चकला करत आहे. तो तुला कशी वाटली चकली? मस्त. तू बनवलेस म्हणलं काय? दोघींनी बनवली, एकटीनं नाही बनवली. हे चांगला शेप यायला लागला हळूहळू येईल आणि सुरुवात झालेली आहे. तर ही अशी चकली बनलेली आहे फायनली, आणि मस्त एकदम भारी. गुड जॉब बोथ ऑफ अस. अशा प्रकारे या सुंदरशा चकल्या तयार झालेल्या आहेत. इथे करंजीसाठी पीठ आम्ही मळत होतो, त्यात थोडंसं कोमट करून तेल टाकायचं, जेणेकरून त्या खूप मऊ होतात. इथं मी सगळी तयारी करत आहे, लाटून भरणं वगैरे, आणि किती सुंदर शेप आलाय बघा तुम्ही. तर ह्या आहेत आपल्या करंज्या, ज्यांना सगळ्यांना शेप मी दिलेला आहे. सो ऑफकोर्स ते छान होणारच होतं. आमच्याकडे अशी म्हणजे थोडंफार मोल्ड नव्हता, त्यामुळे मी हातानेच केलेलं आहे. पण तुम्ही बघू शकता फर्स्ट टाईम इतके छान शेप्स आलेले आहेत, आणि आतली फिलिंग पण खूपच छान आहे. तर आपल्या आजच्या सिरीजचे दोन्ही पण सक्सेसफुली पदार्थ बनवून झालेले आहेत. एक म्हणजे करंजी आणि दुसरी चकली, आणि ह्या दोन्ही पण मी फर्स्ट टाईम केल्या, त्यामुळे त्याप्रमाणे इतक्या मस्त झाल्यात. फक्त शेवटी एक चुकी झाली, ती म्हणजे करंजीचं जे पीठ आहे त्यात थोडंसं मीठ कमी पडलं. पण ते गोड आतली फिलिंग असल्यामुळे त्याचं काहीही कळत नाही आहे. पण प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी खूप छान केलेलं आहे. आणि आजचा एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर थोडाफार छान होता आणि थोडा वाईट असं म्हणू शकता, कारण की मी फर्स्ट टाईमच सगळे पदार्थ बनवलेले, आजचे तरी खास करून. सो चकली मेन म्हणजे जी पीठ मळणं वगैरे सगळं सोपं होतं, पण जेव्हा ते आपण ते चकली पाडतो खाली, इतकं हातमध्ये पेन झाला खरंच, कारण की कधी बनवली नव्हती, आणि त्यात इतकं पूर्ण शिरा दुखत आहेत. पण ठीक आहे, तरी पण मी केलेलं आहे ते, आणि सक्सेसफुली छान झाले आहेत माझ्या फर्स्ट टाईमच्या नुसार. सो थँक्स टू मम्मी, कारण की मग तिने खूप छान मार्गदर्शन केलं आणि खूप सोपी रेसिपी सांगितली, जेणेमुळे खूप चांगले आणि टेस्टी बनलेले आहेत. सो प्राऊड ऑफ माय सेल्फ की फर्स्ट टाईम छान झाले, अँड थँक्स टू मम्मी. आजची आपली सिरीज इथेच समाप्त होत आहे. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट कंटेंटसोबत. सो बाय बाय.